क्वेश्चन 6 मधला पी आहे बघा इथं. तर आता आपल्याला पी सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन 6 जो राहतो तो प्रत्येक त्याच्यामधला ए बी सी 3 दिलेला, 3 पैकी 2 सॉल्व करायचे राहतात. आणि 2 मध्ये आता बघा ए मध्ये पण 2 दाखवलेले. तर ए मध्ये जे 2 आहे तर त्या 2 मध्ये तुम्हाला दोन्ही कंपल्सरी सॉल्व करायचे. ठीक आहे. म्हणजे काय की तुम्हाला वाटलं ए मधला पहिला करू आणि बी मधला एक करू आणि नंतर परत सी करू, आज चालत नाही. तुम्ही एकतर ए सॉल्व करायला घेतला तर ए मधले दोन्ही कंपल्सरी करावं लागतं. जर तुम्ही बी घेतला तर बी मधले दोन्ही पण कंपल्सरी सॉल्व करावं लागतं. त्याच्यामध्ये काही ऑप्शन नाही. ठीक आहे. आणि हा जो सी आहे तो सेपरेट दिलेला आहे, हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा आहे. तर मग तुम्हाला त्याच्यामधले ए जर घेतला तर ए मधला फर्स्ट आणि सेकंड दोन्ही कंपल्सरी सॉल्व करणं आहे. आणि बी जर सॉल्व करायला घेतला तर बी मधले पण दोन्ही कंपल्सरी सॉल्व करणं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही ए आणि बी सॉल्व करीत असाल तर त्याच्यामधले प्रत्येकी 2-2 सॉल्व करावं लागेल. आणि नंतर मग तुम्हाला इथं याच्या सी सॉल्व करायची गरज नाही. ठीक आहे. मग आता बघा आपण ए मधला सेकंड सॉल्व करू. ए मधला सेकंड बघा आता सोल्युशन. ए मधला सेकंड काय दिलेलं आहे बघा इथे एकदा बघून घ्या. x² + 6xy - y² dx + 3x² - 2xy + y² dy इथं. ठीक आहे. तिथं चुकून dx झालेलं आहे तर मी त्याला चेंज करतो. इथं काय dy हा. ठीक आहे. तर बघा आता सोल्युशन. सगळ्यात पहिले गिवन डिफरन्शियल इक्वेशन लिहा. मग इथं लिहायचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. डिफरन्शियल इक्वेशनला शॉर्टकटमध्ये डी लिहायचं. ठीक आहे. डी लिहिलं आहे मी, तुम्ही पूर्ण पण लिहू शकता. पेपरमध्ये वेळ कमी असतो म्हणून शॉर्टकटमध्ये डी लिहायचं. मग काय गिवन आहे आपल्याला x² + 6xy - y² dx + 3x² - 2xy + y² dy = 0. हे काय आहे गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग आता बघा इथं आपण व्हेरिएबल सेपरेबल करू शकत नाही. त्याच्यानंतर हा लिनियर डिफरन्शियल फॉर्म नाही. काय नाही, लिनियर डिफरन्शियल फॉर्म नाही. मग लिनियर डिफरन्शियल फॉर्म जर नाही आणि याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेबल पॉसिबल नाही का, कारण की इथं कंबाईन व्हेरिएबल पण दिलेले आहे. तर मग अशा केसमध्ये ही कोणती केस आहे, थर्ड केस आहे. सेकंड केस कोणती आपली एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. मग एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही त्यासाठी काय करावं लागतं, del m/del y आणि del n/del x फाइंड आउट करावं लागतो. ठीक आहे. मग त्यासाठी काय करायचं, कम्पेअर द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. compare the given differential equation with काय mdx plus n dy = 0 याच्यासोबत कम्पेअर करायचं. मग बघा आता तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं तर इथं x² + 6xy - y² दिलेलं आहे आणि इथं हा dx आहे, इथं हा dx आहे आणि इथं काय हा m आहे. याचा अर्थ काय की m = काय दिलेलं आहे आपल्याला. मग बघा m = x² - 6xy x² + 6xy - y². ठीक आहे. आणि इथं आपण जर ऑब्झर्व केलं इथं n आणि n च्या जागेवरती इथं काय दिलेलं आहे 3x² - 2xy + y² दिलेलं आहे. ठीक आहे. मग इथं येणार आहे n = 3x² - 2xy + y² दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं, आता आपल्याला पार्शियल डिफरन्शिएशन करायचं. मग बघा पार्शियल डिफरन्शिएशन करताना mचं पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y करायचं आणि nचं पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x करायचं. ठीक आहे. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट पार्शियल
डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक आहे. मग पार्शियल डिफरन्शिएशन कसं करायचं बघा, याला डेल एम बाय डेल वाय. मग इथं काय येणार डेल एम बाय डेल वाय ऑफ एम. एम काय एक्स स्क्वेअर प्लस 6xy मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे. मग इथं काय येणार डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल्स टू, बघा आता इथं वायच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ इथं काय एक्सची टर्म काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं डेल अपॉन डेल वाय ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स काय कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 प्लस, आता इथं एक्स कॉन्स्टंट राहणार आहे म्हणजे 6x कॉन्स्टंट आहे आणि इथं येणार डेल अपॉन डेल वाय ऑफ वाय मायनस परत डेल अपॉन डेल वाय ऑफ वाय स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे येणार डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल्स टू, बघा आता हे 0 लिहायची गरज नाही. आता वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय येणार आहे 1 येणार आहे म्हणजे इथे येणार आहे 6x मायनस, आता एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला आपल्याला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग इथं काय येणार म्हणजे एन काय आहे 2a आणि वाय रेस टू 2 मायनस 1. 2 मायनस 1 म्हणजेच काय 1. ठीक आहे. म्हणजे डेल एम अपॉन डेल वाय काय आला 6x मायनस 2y आला. मग आता तसंच आपल्याला इकडच्या साईडला काय करायचं पार्शियल डिफरन्शिएशन करायचं. मग इथं लिहायचं पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग इथे येणार डेल एन अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू डेल अपॉन डेल एक्स ऑफ 3x स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. मग इथं काय येणार डेल एम अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू, मग इथं 3 ॲज इट इज राहणार आणि एक्सचं काय होणार 3 इंटू, बघा आता 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट मायनस, आता इथं काय 2y कॉन्स्टंट आहे 2y बाहेर येणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार 1 येणार प्लस हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय 0 येणार म्हणजेच इथे येणार डेल एन अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू 3 दोन्ही किती झाले 6x मायनस 2 इंटू 2y इंटू 1 काय होणार 2y. बघा मग दोन्ही सेम आले. मग इथं लिहायचं पुढच्या पेजवरती, बघा इथं मध्ये एक आडवी लाईन मारू. ठीक आहे. मग आता पुढच्या पेजवरती लिहायचं, बघा आपल्याकडे काय आलंय डेल एम अपॉन डेल वाय इज इक्वल्स टू डेल एन अपॉन डेल एक्स इज इक्वल्स टू 6x मायनस 2y. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे ही दोन्ही सेम आली. मग इथं लिहायचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन is exact differential equation. So general solution of given differential equation is मग बघा फॉर्म्युला काय आपला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स वाय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. ठीक आहे. प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय आणि इथं काय येणार टर्म्स ऑफ एन not containing x. ठीक आहे. म्हणजे कोणत्या टर्म घ्यायच्या
ज्याच्यामध्ये एक्स नाही त्याच टर्म घ्यायचे फक्त. इक्वल्स टू कॉन्स्टंट. हा कशाचा फॉर्म्युला आहे? जनरल सोल्युशनचा, ज्यावेळेस डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट असते त्यावेळेसचं. ठीक आहे. मग आता बघा यमची व्हॅल्यू लिहायची इथं. मग इंटिग्रेशन ऑफ यम काय आपलं? तर बघा यम आहे एक्स स्क्वेअर प्लस 6xy मायनस वाय स्क्वेअर. मग इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 6xy मायनस वाय स्क्वेअर dx प्लस इंटिग्रेशन ऑफ, आता बघा टर्म्स ऑफ n नॉट कंटेनिंग x. मग आता अशा टर्म्स घ्यायचे ज्याच्यामध्ये x नाही. मग बघा n इज इक्वल्स टू काय? 3x स्क्वेअर मायनस, बघा मी तर पहिले लिहितो 3x स्क्वेअर मायनस 6xy मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. मग इथं प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे n. मग आता याच्यामध्ये काय सांगितलं? नॉट कंटेनिंग x, म्हणजे एक्सची टर्म नसले पाहिजे. इथे एक्सची टर्म आहे का? म्हणजे आहे, हे नाही येणार. इथे एक्सची टर्म आहे का? एक्स आहे, म्हणजे याचा अर्थ हे बी नाही येणार. इथे एक्स आहे का? नाही, मग हे येणार. ठीक आहे. आणि इथं प्लस वाय. ठीक आहे, म्हणजे हा प्लस वाय होता. मग इथं येणार ब्रॅकेटमध्ये फक्त वाय स्क्वेअर dy इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. ठीक आहे. हे मी तुम्हाला दाखवायसाठी केलं, तुम्ही तिथं डायरेक्ट लिहू शकता तुम्हाला समजलेलं असेल तर. ठीक आहे. मग आता इंटिग्रेशन घ्यायचं. ठीक आहे. मग आता बघा यमचं इंटिग्रेशन घ्या आणि वाय काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे. मग बघा आता इंटिग्रेशन सेपरेट करा. मग इथे येणार एक्स स्क्वेअर dx प्लस, आता बघा 6xy, मग 6y काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग 6y कॉन्स्टंट बाहेर येणार, फक्त x dx आणि मायनस, आता बघा मायनस वाय स्क्वेअर जो आहे कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ इथं काय येणार? 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर dy इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार? मग x रेज टू 2 + 1. x रेज टू 2 + 1 काय येतं? म्हणजे x रेज टू 2 + 1 येणार 3 आणि अपॉन n + 1 म्हणजेच 3 येणार. प्लस हा 6y कॉन्स्टंट आहे आणि एक्सचं इंटिग्रेशन काय येणार? x रेज टू 1 + 1 अपॉन 1 + 1 म्हणजेच x रेज टू 2 अपॉन 2. ठीक आहे. मायनस वाय स्क्वेअर. मग वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार? 1 dx, म्हणजे इथे येणार ब्रॅकेटमध्ये x. ठीक आहे. 1 dxचं x येतं प्लस, आता वायचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय, म्हणजे इथं काय येणार? y रेज टू 2 + 1. y रेज टू 2 + 1 जर केलं तर y रेज टू 3 अपॉन 3 येणार आणि इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग बघा पुढच्या पेजवरती लिहू आपण. पहिली टर्म काय आली आहे? x रेज टू 3 अपॉन 3 प्लस, बघा इथं काय आहे? 6y. आता बघा इथं 2 बे 1 बे 3 6, म्हणजे 3x स्क्वेअर y. इथं काय येणार? 3x स्क्वेअर y. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही इथं मायनस वाय स्क्वेअर x, म्हणजेच x वाय स्क्वेअर मायनस x वाय स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लस वाय क्यूब अपॉन 3. मग इथे येणार प्लस वाय रेज टू 3 अपॉन 3 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग हे काय आपलं जनरल सोल्युशन. कशाचं जनरल सोल्युशन आलं? मग इथं लिहायचं दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. इथं लिहायचं दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. हे काय जनरल सोल्युशन आहे कशाचं? गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं. तर बघा आपण स्टार्टिंगला काय केलं? ऑब्झर्व केलं. काय ऑब्झर्व केलं? सगळ्यात पहिले आपण गिवन डिफरन्शियल इक्वेशन ॲज इट इज लिहिलं. ठीक आहे. लिहिल्यानंतर काय केलं? बघितलं या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल सेपरेबल करू शकतो का? नाही, व्हेरिएबल सेपरेबल करता येत नाही. का? कारण की इथं x × yचं मल्टिप्लिकेशन पण आहे प्लस कंबाईन टर्म दिलेलं आहे, तर हे पॉसिबल नाही व्हेरिएबल सेपरेबल करणं. मग नेक्स्ट काय केलं आपण? मग आपण बघितलं या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म आहे का? नाही, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा पण फॉर्म नाही. मग आता काय करायचं? तर मग आपण केलं त्याचं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे का ते बघितलं. मग यासाठी काय करावं लागतं? कम्पेअर विथ m dx + n dy फॉर्मॅट. मग याच्यासोबत कम्पेअर केलं, m काढला आणि n काढला.
दोघांचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायला. तर याच्या केसमध्ये यमचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यावा लागतो आणि इथं एनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावा लागतो. मग आपण दोघांचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढला तर दोघांचा पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय आला 6x - 2y 6x - 2y आला. ठीक आहे. मग आता दोन्ही कसा आला इक्वल आला. मग याचा अर्थ काय आहे की del m अपॉन del y इज इक्वल्स टू del n अपॉन del x आहे. म्हणजेच काय आहे की ही जी डिफरन्शियल इक्वेशन आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे, कारण की धिस इज द प्रॉपर्टी ऑफ एक्झॅक्टनेस. मग ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली. मग जर डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याचं जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आहे m dx प्लस n dy. मग इथं यमचा इंटिग्रेशन घेताना वाय कॉन्स्टंट राहतो आणि इथं एनच्या टर्म घेताना एक्सच्या टर्म घ्यायच्या नाही, फक्त वायच्या टर्म घ्यायच्या, ओनली वाय. जर सिंगल एक्स जरी त्याच्यात प्रेझेंट असेल तर ती टर्म घ्यायची नाही. ठीक आहे. मग त्याच्यानुसार आपण इथं इंटिग्रेशन घेतलं आणि आपल्याला फायनल आन्सर इथं भेटलं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.